अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला दिल्लीतला लाल किल्ला 2014 साली आणखी एका घटनेचा साक्षीदार बनला, जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की मी देशाचा शासक नाही तर प्रमुख सेवक आहे. मैं प्रधानमंत्री नहीं, प्रधान सेवक के रूप में आपके बीच आया हूं. मैं शासक के रूप में नहीं, सेवक के रूप में सरकार लेकर के आया हूं. ये देश उसकी एक नियति है, विश्व कल्याण की नियति है. ये विवेकानंद जी ने कहा था, ये नियति को पूर्ण करने के लिए ये भारत का जन्म हुआ है, ये हिंदुस्तान का जन्म हुआ है. इसकी परिपूर्ति के लिए 125 करोड़ देशवासियों ने तन मन से मिलकर के राष्ट्र के कल्याण के लिए आगे बढ़ना है. त्यांच्या या शब्दांनी सूचित केलं की भविष्यातल्या भारतात नवीन परंपरा सुरू होणार आहेत. त्यात सरकार लोकसेवक म्हणून वागेल, असा लोकसेवक ज्याची कल्पना महात्मा गांधीजींनी केली होती. या शब्दांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केलं की सरकारमुळे लोकांच्या जीवनात सार्थक बदल घडेल. या सरकारचं एकच उद्दिष्ट असेल, ते म्हणजे नागरिकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि त्यांच्या सगळ्या संकटापासून दूर ठेवणं. दीन दुबळ्यांची अश्रू पुसणं याला महात्मा गांधीजी सगळ्यात मोठी सेवा मानत. पंडित दीनदयाल उपाध्याय देखील या शब्दांचा पुनरुच्चार करत असत. या दोन्ही महान व्यक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आदर्श आहेत. कदाचित हेच कारण असेल प्रधानमंत्री यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी समर्पित केलं. आपल्या 4.5 दशकांच्या सामाजिक जीवनात प्रधानमंत्र्यांच्या याच विचारांना बळकटी मिळाली आहे. 7 ऑक्टोबर 2001 ला प्रधानमंत्री यांनी लोकसेवेच्या आपल्या संकल्पनेला मूर्तरूप द्यायला सुरुवात केली, जेव्हा त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वરના નામે સોગંદ લઉં છું કે કાયદાથી સ્થાપિત ભારતના સંવિધાન પ્રત્યે હું સાચી શ્રદ્ધા અને નિષ્ઠા ધરાવું. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्या काही महिन्याआधी गुजरातमध्ये महाभूकंप आला होता. गुजरात राज्यना मुख्यमंत्री तरीकेना तेव्हा संपूर्ण गुजरात राज्यात अस्वस्थता पसरली होती. अनेक प्रश्न नरेंद्र मोदी यांच्या समोर आवासून उभे होते. कच्छला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. गुजरातला पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे मोठं आव्हान होतं. अशावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं समर्पण आणि सेवाभाव या त्यांच्या वृत्तीनं त्यांना उभारी दिली आणि हळूहळू गुजरात राज्याचे विकासाचे प्रारूप देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक चर्चेचा विषय बनला. त्यामुळेच आज गुजरात राज्याची गणना अग्रगण्य राज्यात होते. मुख्यमंत्री म्हणल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा चेहरा मोहरा बदलण्याचा निश्चयच केला. शिक्षण क्षेत्रात बदल हे त्यांचं पुढचं लक्ष होतं, कारण नरेंद्र मोदी यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय समाजात आमूलाग्र बदल आणणं अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी मुलींसाठी कन्या कलावणी ही योजना सुरू केली. शाळेतल्या मुलांचा पट वाढवण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात आला. शिक्षण क्षेत्रात गुजरातचा चेहरामोहरा बदलण्यात या योजनांचा मोठा हातभार लागला. बेटी बचाओ बेटी पढाओ याची सुरुवात देखील प्रधानमंत्री यांनी गुजरातमधूनच केली. प्रधानमंत्र्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळेच हे आंदोलन लोकांचा विचार बदलण्यासाठीचं एक माध्यम बनलं. याविषयी प्रधानमंत्री म्हणतात, 8 मार्च पूरा विश्व महिला दिवस मनाता है. भारत में भी बेटियों को महत्व देने, परिवार और समाज में उनके प्रति जागरूकता बढ़े, संवेदनशीलता बढ़े. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये आंदोलन तेज गति से आगे बढ़ रहा है. आज ये सिर्फ सरकारी कार्यक्रम नहीं रहा है, ये एक सामाजिक संवेदना का, लोक शिक्षा का अभियान बन गया है. विगत 2 वर्षों के दौरान इस कार्यक्रम ने आम जनमानस को जोड़ लिया है. देश के प्रत्येक कोने में इस ज्वलंत मुद्दे पर लोगों को सोचने पर मजबूर किया है और बरसों से चली आ रही पुराने रीति रिवाजों के प्रति लोगों की सोच में बदलाव लाया है. अर्ध जग सशक्त बनल्याशिवाय समाजामध्ये बदलाव आणि प्रगतीचं लक्ष्य गाठणं शक्य नाही, याची जाणीव प्रधानमंत्री मोदी यांना पूर्णपणे होती. कदाचित याच कारणामुळे ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला कल्याणाच्या असंख्य योजना सुरू केल्या.
या अनुभवाचा फायदा प्रधानमंत्री मोदी यांना देशाचं शासन सांभाळताना झाला. त्यांनी केवळ महिलांच्या विकासासाठी योजना सुरू केल्या नाहीत, तर त्याची कठोरपणे अंमलबजावणी देखील केली आणि त्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं. अपमानजनक त्रिवार तलाकमधूनही मुस्लिम महिलांची मुक्तता केली. शौचालय क्रांतीमुळे महिलांनाही अस्वच्छतेपासून मुक्ती मिळाली. उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धूर आणि धूळ या दोन्ही गोष्टींपासून मुक्तता मिळाली. जनधन योजनेमुळे महिलांचं आर्थिक सबलीकरण झालं आणि त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिला यशाची शिखरं गाठत आहेत. प्रधानमंत्री यांनी गुजरातमध्ये सेवा आणि समर्पणचे अनेक यशस्वी प्रयोग केले. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर अनेक योजना लागू करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. गुजरातमध्ये खेड्यापाड्यांना प्रकाशित करणारी त्यांनी सुरू केलेली ग्राम ज्योती योजनेचा पुढे राष्ट्रीय स्तरावर दीनदयाल ग्राम ज्योती योजना म्हणून विस्तार झाला. या योजनेमुळे प्रत्येक घरात 24 तास वीज पुरवठ्याचं प्रधानमंत्री यांचं लक्ष्य आहे. आज भारत को ये संकल्प लेना होगा कि हम आजादी के 100 साल होने से पहले भारत को एनर्जी इंडिपेंडेंट बनाएंगे. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. देशातली 68% जनता खेड्यात राहते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ खेड्यापाड्यात वीज पुरवठ्याचं लक्ष ठेवलं नाही, तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. आज खेड्यापाड्यात शिक्षण आणि दवा दोन्ही पोचले आहेत. कौशल्य विकास योजनेमुळे आज खेड्यापाड्यातल्या असंख्य तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना आता सरकारी खस्ता खाव्या लागत नाहीत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता खेड्यापाड्यात सरकारी कार्यालय पोचतील. देशातल्या सगळ्या ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडलं गेलं आहे. ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्र्यांची असलेली विशेष संकल्पना म्हणूनच हे साध्य होऊ शकलं. हमारे देश की प्रगति और संस्कृति का नेतृत्व हमेशा हमारे गांवों ने ही किया है. इसलिए आज देश अपनी हर नीति और हर प्रयास के केंद्र में गांवों को रखकर आगे बढ़ रहा है. हमारा प्रयास है कि आधुनिक भारत के गांव समर्थ हो, आत्मनिर्भर हो. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आज खेड्यापाड्यात पक्के रस्ते, शाळा आणि सुसज्ज रुग्णालयं सुरू झाली आहेत. शेती आणि शेतकऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रधानमंत्री आजही प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांच्या शेतपिकांना रास्त भाव मिळावा म्हणून नवीन कृषी कायदे तयार करण्यात आले. तसंच किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जात आहे. पिकांना विम्याचं संरक्षण दिलं जात आहे. याविषयी प्रधानमंत्री म्हणतात, आत्मनिर्भर भारत की अहम प्राथमिकता आत्मनिर्भर कृषि और आत्मनिर्भर किसान, और इसको हम कभी भी नजरअंदाज नहीं कर सकते. देश का कृषि क्षेत्र, हमारे किसान, हमारे गांव आत्मनिर्भर भारत का आधार है. ये मजबूत होंगे तो आत्मनिर्भर भारत की नींव मजबूत होगी. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गेल्या 70 वर्षात जे होऊ शकलं नाही ते मोदी यांनी केवळ 5 वर्षात करून दाखवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्येक घरात नळपाणी योजना लागू करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ 2 वर्षात जलजीवन अभियानाचं 46% काम पूर्ण झालं आहे. कवी रहीम म्हणतात, बिनू पाणी सब सून. पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट कराव्या लागणाऱ्या महिलांना आता सुगीचे दिवस दिसायला लागले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नेहमीच म्हणतात, परिपूर्ण आरोग्य सुविधाशिवाय बदलाव अपूर्ण आहे. त्यामुळेच कोरोना सुविधांसाठी केंद्र सरकारनं 15,000 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप केलं. स्वस्थ भारत अभियान असो की आयुष्यमान भारत योजना असो, या अभियानाअंतर्गत प्रत्येक गरजूला 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. हे सगळं प्रधानमंत्र्यांच्या सेवाभावी वृत्तीचं द्योतक आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य सेवेसाठीची आर्थिक तरतूद दुप्पट करण्यात आली आहे. त्याचवेळी लहान मुलांच्या आरोग्यासाठी 22,000 कोटींची तरतूद करण्यात आली. ज्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नाहीत अशा ठिकाणी 50,000 रुपयांची पत हमी योजना लागू करण्यात आली आहे. 2014 पासून आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण याचं सगळ्यात मोठं अभियान भारतात सुरू आहे. हे अभियान दिवसेंदिवस नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. भारत ने एक ही दिन में 2.5 करोड़ से भी अधिक लोगों को
वैक्सीन देने का रिकॉर्ड बनाया है। दुनिया के बड़े बड़े और समृद्ध और सामर्थ्यवान माने जाने वाले देश भी ऐसा नहीं कर पाए। हृदयांची जोडणी असो किंवा रेल्वे आणि रस्त्यांची जोडणी असो, पूर्वोत्तर राज्यांमध्ये याची वानवाच होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे ओळखलं की पूर्वोत्तर राज्यांची आणि देशातल्या अन्य भागांची अजूनही तशी जोडणी झालेली नाही. तिथे पायाभूत सुविधांची देखील कमतरता आहे. अशावेळी अष्टलक्ष्मी योजनेअंतर्गत पूर्वोत्तर राज्यांना रेल्वे, रस्ते आणि हृदयाशी जोडलं जात आहे. त्यामुळे इथल्या विविधरंगी संस्कृतीला एक नवा आयाम मिळेल. सेवा आणि समर्पण भावनेमुळे जिथे गुजरातला एक नवी ओळख मिळाली, त्याचवेळी गेल्या 7 वर्षात राष्ट्रीय स्तरावर आलेल्या वेगवेगळ्या बदलावांमुळे एक नवीन इतिहास रचला गेला. सद्भावना अभियान, मेक इन इंडिया अभियान किंवा योग साधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी उंची प्राप्त करून देणं असो, स्थानिक पर्यटनाला चालना देणं असो किंवा अन्य दुसरे प्रकल्प असो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली दूरदृष्टी स्थापित केली आहे आणि भारत श्रेष्ठ आहे आणि विश्वगुरु देखील आहे हे जगाला पटवून दिलं जात आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. जाग रहा है देश मेरा, हर भारतवासी जीतेगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा.